सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक भरारी पथकानं छापा टाकला होता. शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयाची झाडझडती घेतल्यानं राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिंधुदुर्ग प्रकरणाची परतफेड असल्याचं म्हटलंय, तर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू भांडवल करत असल्याची टीका केली आहे. आता मी काय याची खरंच मला काही माहिती नाही, परंतु राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडे जाऊन छापा काहीतरी घातला होता आणि काहीतरी पैसे हे आम्ही वाचलं होतं. आता त्याची परतफेड म्हणून शहाजीबापूची झाली काय मला माहिती नाही. बापूंच्या ऑफिसवर ज्या पद्धतीने धाड पडली त्याच पद्धतीनं शहर विकास आघाडीच्या ऑफिसवरती सुद्धा धाड पडली. फरक एवढाच होता की तुमच्यासारख्या काही पत्रकार बंधूंनी त्याचं शूटिंग केलं. आमच्या ऑफिसचं शूटिंग तुम्हाला मिळायला उशीर लागला आणि तेवढाच मुद्दा पकडून बापूंनी काल रात्रीपासून सकाळपर्यंत आज भावनिक साथ घालून कुठंतरी माझ्या अन्याय होतोय असा भासवण्याचा प्रयत्न बापू करतायत आणि अशा भूल थापांना इथली जनता अजिबात बळी पडत नाही.